नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असते या मालिकेतील आज 18वा भाग. काही लोकांनी परत विचारले की पुस्तक उपलब्ध आहे का. काही मोजक्या प्रत्येकाच्या उपलब्ध आहे. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असतं याचंच नावाचं पुस्तक आहे ते. त्याची 225 रुपये किंमत आहे. आपण आपल्या प्रतिक्रियाही मला जशा कळवतात तशा त्याच नंबरवर म्हणजे अरुण.98,220,16,299 किंवा अरुण.गोडबोले009@gmail.com याच्यावरती आपण आपलं संपर्क साधू शकता. त्या कॉपी मला पाठवता येतील आपल्याला. संचालक मंडळात माझा प्रवेश झाला आणि सुरुवातीच्या अनुभवाचं मी सुरुवात केली. तिथपर्यंत आपण आलो. तो मागच्या वेळेत पुढचा भाग. लोन प्रपोजल्सचे 50 लाख 90 लाख असे आकडे बघताना प्रारंभी तणावाच व्हायचा. पण जसं ती संपूर्ण वाचायला समजायला लागलो तसंही सहजपणे निर्णय क्षमता येऊ लागली. तेव्हा त्या पार्टीचे बँकेचे असलेले संबंध पूर्वानुभव हे माहीत नसायचे. कधीकधी बँकेमधील तांत्रिक शब्द समजायचे नाहीत. अशावेळी आपले अज्ञान न लपवता ते प्रश्न प्रांजळपणे विचारायचे धोरण ठेवले होते. पंडित किंवा अन्य संचालकांचा मोठेपणा असा की त्यांनी कशी माझे हसे उडवले नाहीत. उलट सविस्तर समजावून सांगितले. शेवटी आपल्याला बुद्धीचे वरदान परमेश्वराने दिलेले असते. सर्व स्रोतांकडून ज्ञान अधिकाधिक मिळवून आपणच बुद्धीची कुशाग्रता वाढवायची असते. जीवनातल्या रोज येणाऱ्या अनुभवांना सामोरे जात त्यातून शिकत ती प्रगल्भ करायची असते. तशी झालेली बुद्धी एखाद्या 10 हॉर्स पॉवरच्या इंजिनासारखी असते. त्या इंजिनने जसे पाणी उपसता येते, पिठाची चक्की चालवता येते किंवा मोटार कारला ते लावता येते, त्याचप्रमाणे प्रगल्भ बुद्धी कोणत्याही क्षेत्रात, मग ते घर सल्लागाराचे असो, बँकेचे असो वा अन्य व्यवसायाचे असो, तुम्हाला कर्तृत्वाची झाडे प्राप्त करून द्यायला मागे राहत नाही. पंडितांच्या मार्गदर्शन व माहितीशिवाय तेव्हाचे उपमहाव्यवस्थापक पाटकर व बँकेतच अधिक असलेले स्नेही विनायक पालकर, व्ही.एम. कुलकर्णी वगैरेंच्याकडूनही नवीन ज्ञान आणि माहिती घेण्यास मला कधी संकोच वाटला नाही. शिवाय बँकेचे इन्कम टॅक्सचे काम मी त्यापूर्वी 15-20 वर्षे पाहतच असल्याने बॅलन्स शीट्स वा संबंधित ज्ञान होतेच. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून 2-3 महिन्यातच मी बऱ्यापैकी ज्ञानाने बोलू लागलो. बोर्ड मीटिंगमध्ये माझी मते स्पष्टपणे मांडू लागलो. कधी त्यामुळे किंचित कटुताही घेऊ लागलो. पण मी एक ठरवले होते की पूर्वसुरींच्या त्यागमय कर्तृत्वाची जाण ठेवून साशंकता, संकोच आणि लोभ बाजूला ठेवूनच विदाऊट फिअर ऑर फेवर असं आपण काम करायचं. मग भले त्याचे परिणाम काही होत. बँकेचा शाखा विस्तार चालू होताच जुलै 1983 मध्ये किकवी व मालुंजे या शाखांचे उद्घाटन झाले. 25 वेळा म्हासूरने या सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावातील ब्रँचचा उद्घाटनाचा कार्यक्रम पंडितांच्या होता. त्यांच्याबरोबर आम्ही 3-4 संचालकही गेले होतो. मी संचालक झाल्यावर अशा पहिल्याच कार्यक्रमाला जात होतो. त्या छोट्या गावातील गावकऱ्यांची ब्रँचबद्दल आत्मीयता तेव्हाही दिसून आली होती. उमरस शाखेच्या स्थलांतराच्या कार्यक्रमातही अप्पासाहेब साठे व मी असे दोन्ही संचालकच गेल्याचे मला स्मरते. 1983 सालचे ऑडिट पूर्ण वार्षिक अहवाल तयार होऊन शेअरहोल्डर्सना पाठवण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीसही त्यातच होती. त्यावर्षी संचालक मंडळापैकी मुकुंदराव दापके, हरिभाऊ आपटे व पी.जी. भागवत रोटेशनप्रमाणे निवृत्त होत होते व फेरनिवडणुकीसाठी उभे होते. बँकेच्या प्रथेप्रमाणे सहसा निवडणुकीला कोणी उभे न राहता निवृत्त होणाऱ्या संचालकांची वार्षिक सभेत पुनर्नियुक्ती होत असल्याने याही वर्षी तसे होईल अशा अपेक्षित संचालक व त्यात मी सुद्धा आलो. आम्ही निवांत होतो. पण मीटिंगला 16-17 दिवस बाकी असताना साताऱ्यातीलच किशोरपंत बापट व डॉक्टर चंद्रशेखर कोल्हटकर यांनी आपले उमेदवारी दाखल केले. ते दोघेही रासो संघाचे कार्यकर्ते होते. रिक्त होणाऱ्या जागा 3 होत्या. सहसा 3ही जागांसाठी पॅनल करून निवडणुका लढविल्या जातात. त्यामुळे हे दोघेच कसे हा प्रश्न आमच्या मनात उभा राहिला. त्याचे उत्तरही त्यांचा प्रॉक्सी फॉर्म पाहण्यात आल्यावर मिळाले. तिसरा उमेदवार म्हणून त्यांच्या पॅनेलमध्ये मुकुंदराव दापके यांचे नाव पाहून सर्वच संचालकांना धक्का बसला. कारण दापके दोघांच्याही पॅनेलमध्ये कसे त्याची विचारणा करत दापके यांनी तसे नाही, मी तुमच्याच पॅनेलमध्ये आहे, त्यांनी मला न विचारताच हे केले असल्याचे उत्तर दिले. मुकुंदराव दापके ही ज्येष्ठ राष्ट्र संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व त्या दोघांशी स्नेह असणारे असल्याने ते गुळमुळ उत्तर पटण्यासारखे नव्हतेच. त्यामुळे मग संचालक मंडळाने कंबर कसून प्रॉक्सी गोळा करायला सुरुवात केली. पत्रे, फोन, मित्रमंडळींना समक्ष पाठवणे हे सगळे करायची धावपळ सुरू झाली. मुख्य धावपळ अर्थात हरिभाऊ आपट्यांची होती. आम्ही इतर संचालक मंत्रीच होतोच. हरिभाऊ कराड, सांगली, रत्नागिरी असे जेथे ते गेले तेथील भागधारकांना याची काहीच कल्पना नसल्यामुळे
त्यांनी दापके यांचे नाव पाहून प्रॉक्सी देऊनही झाल्या होत्या. त्यामुळे त्या सर्वांची पहिली प्रॉक्सी रद्द करण्याची पत्रे व नवीन प्रॉक्सी असे आणाव्यास लागले. दोन्ही बाजूंनी प्रॉक्सी मीटिंगच्या तारखेपूर्वी सील करून दाखली करण्यात आल्या. मीटिंगचा दिवस उजाडला. बहुधा शनिवार होता. मीटिंग 4 वाजता सुरू होणार होती. त्या दिवशी वर्ल्ड कपची क्रिकेटची भारत विरुद्ध वेस्ट इंडिज अशी फायनल मॅच असल्याचेही मला आठवते. बँकेच्या वार्षिक मीटिंगला मी पूर्वी कधीच हजर राहिलो नव्हतो, पण ती कशी चालते याची माहिती घेतली होती. भागधारकांच्या विविध प्रश्नांना चेअरमन स्वतःच उत्तरे देत असत. मग ते खुलासे झाल्यावर ताळेबंद मंजूर होत असे. यावेळी मीटिंगच्या आधी 2 दिवस पंडितांनी मला बोलवले आणि सांगितले, अरुण, मला बोलण्यात थोडा त्रास आहे, तुला माहीत आहे. शिवाय मराठीत बोलण्याची मला एवढी सवय नाही. तेव्हाही तूच उत्तरे दे. त्यांनी कशाच्या आधारे मी सर्वात नवीन तसा 2-3 महिने संचालक पदावर असणे माझ्यावर हा विश्वास टाकला होता हे मला तेव्हा समजले नाही आणि आज अखेरी नाही. मी थोडं बिचकतच होकार दिला. 2 दिवसात संभाव्य प्रश्न, त्यांची उत्तरे याचा अभ्यास करून ठेवला. कारण ऐनवेळी फजिती न होता समर्थपणे उत्तर देण्याचे व आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे ते आव्हानसुद्धा सुसंधी होऊ शकत होते. पंडितांच्या या निर्णयाने ज्येष्ठ संचालक काही नाराजी झाले असतील, पण तसे कोणी दर्शवले नाही हेही खरेच. वार्षिक सभेपूर्वी दुपारी 1 ते 3 संचालक मंडळी सभा झाली. त्यावर अर्थात निवडणुकीची आणि मुकुंदराव दापके यांच्या संदिग्ध दुहेरी भूमिकेची छाया होती. ती सभा संपून बरोबर 4 वाजता आम्ही पंडितांच्यासह सर्व संचालक सभागृहात गेले. आम्ही व्यासपीठावर होतो तर समोर 400-450 भागधारक आणि त्यात पहिल्या रांगेत माझे वडील भाऊकाका, माजी चेअरमन दामले, माजी संचालक विनायकराव वेलणकर व के.एम. देशपांडे, रंगराव शालगर, राजाभाऊ वेलणकर असे ज्येष्ठ भागधारक होते. त्या सर्वांच्यासमोर माझी परीक्षाच आहे असे क्षणभर वाटून गेले. मीटिंग सुरू झाली. ताळेबंद सादर झाला आणि अनेकांनी येऊन आपापल्या शंका आणि सूचना आणि विचार मांडले. मी त्याची नोंद करून घेत होतो. ते संपल्यावर उत्तरासाठी उभं राहिलो. सुदैवाने बहुतेक सर्व उत्तरे माझ्याकडे तयार होती. एखाद दुसऱ्याची पंडितांनी नोट पाठवून रसदही पुरवली होती. अर्धा-पाऊण तास मी सविस्तर उत्तरे दिली. नंतर काही प्रश्न पुन्हा विचार केले. त्यातील काही खोचक-बोचक तर काही सरळ होते. त्यांना मी जशा तशी उत्तरे दिली व सभेनेही टाळ्या वाजवून त्यांना प्रसन्न दिली. माझी पूर्वतयारी आणि अर्थात दैव यशस्वी झाले होते. प्रॉक्सीची मोजून निवृत्त होणारे सर्व संचालक उत्तम मताने निवडून आले होते. सभा संपल्यावर अनेक ज्येष्ठांनी मला भेटून शाबासकी दिली. या नवीन क्षेत्रात पहिल्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो होतो. त्या आनंदाचं घरी येऊन रात्री 11पर्यंत टीव्हीवरती वर्ल्ड कप फायनल पाहत राहिलो होतो. भारताने जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकला होता आणि मी सुद्धा एका परीने त्याच दिवशी जिंकले होतो. हाही एक सुखद योगायोग होता. तेव्हा मलाच काय पण कोणाशी जाणवलं नव्हते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तिघांनी एकत्र उभे राहून बँकेच्या संचालक मंडळावर येण्यामागे काही निश्चित योजना असावी. ती न जाणवणे ही आमची चूकच होती असे आज विचार करता खेदाने नमूद करायचे वाटते. कारण पुढील वर्षीच म्हणजे 1984 पुण्यातील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेशी माझा संबंध आला. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेली ही जुनी आदराची संस्था तिथेच लाईफ मेंबर्स निवृत्त शिक्षक वगैरे तळमळीने चालवत होते. 10 सदस्यांचे कार्यकारी मंडळ असे. त्यात 7-8 संस्थेशी संबंधित मंडळी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 2-3 कार्यकर्ते होते. 1994 साली पंचवार्षिक कार्यकारी मंडळाची निवडणूक होती. पूर्वीच्या कार्यकारिणीतील 2-3 संघ परिवाराशी संबंधितांनी आणखीन 7-8 परिवाराची मंडळी उभे करून स्वतंत्र पॅनल करून संस्था आपल्या आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला. जुन्या जाणत्या मंडळींना असा अनुभव पूर्वी कधीच नसल्यामुळे ती गडबडून गेली. कारण ती बहुतेक मंडळी संस्थेत काम केलेले शिक्षक, मुख्याध्यापक अशी होती. त्यातून संस्थेतील सर्व सेवकांचे पाठबळाने एक पॅनेल करायचे ठरवले. साताऱ्यातील कन्याशाळेचे माजी मुख्याध्यापक टंगसाळे व लाईफ मेंबर्सनी मला आग्रह करून त्या पॅनेलमध्ये उभे राहावेच लागले. परिवाराच्या गावोगावी मतपत्रिका गोळा करण्याच्या मनसुब्याला आम्ही चोख प्रत्युत्तर दिले. निवडणुकीत 10 पैकी 7 जागा जिंकून परिवाराचा तो बेत हाणून पाडला. तेवढे कार्य पूर्ण करून व 5 वर्षे तेथे तन्मयतेने काम करून मी तेही पद सोडले. त्यानंतर नुकताच मे 2005 अचानक परिवारातील अनेकांना सदस्य करून परिवाराने तो 1984 साली फसलेला बेत पूर्ण करून महर्षी कर्वे शिक्षण संस्था पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतली. हा इतिहास आहे. अर्थात या सर्व नंतरच्या घडामोडी आहे. 1983 साली यातले काहीच घडलेले नव्हते. त्यामुळे तेव्हाची बँकेची निवडणूक या विचाराने झाली असेल वाटलेही नव्हते. तो अंदाज न येण्याची चूक होतीच होती आणि त्या चुकीला मीही जबाबदार होतो.
बँकेचे चेअरमन निवृत्त चेअरमन दामलेही संघाच्या संस्कारातच वाढले असल्याने त्यांना या बेताची कल्पना होती की काय असे मी अगदी अलीकडे विचारले होते. खरं तर त्यांचे ज्येष्ठत्व बघता ते उच्चारणं किंचित उद्धटपणाचं होतं, पण त्यांनी प्रांजळपणे सांगितले, मी संघाचा असलो तरी बँकेत कोणताही गट नसावा हीच माझी ठाम मतप्रणाली होती. त्यामुळेच असेल कदाचित, पण मला तरी तसे असल्याचे कोणीही सांगितले नव्हते. मला सांगितले असते तर कदाचित मीही त्याला विरोधच केला असता हे निश्चित. या सर्व घटनाक्रमावरून परिवाराने विविध संस्था आपल्या आधिपत्याखाली आणण्याचा उपक्रम स्पष्ट होतोच. संचालक मंडळाच्या निवडणुकाच्या या सर्व घडामोडीत पंडितांची भूमिका अतिशय तटस्थ होती. बँकेचा चेअरमन म्हणून बँक उत्तम चालवणे ही माझी जबाबदारी आहे. संचालक कोण असावेत आणि कोण नसावेत हे शेअरहोल्डर्सनीच ठरवावे. माझा त्यात काडीचाही भाग असणार नाही अशी भूमिका त्यांची असल्यामुळे ती दुर्मिळ होती आणि त्यामुळे तिचे महत्त्व अधिक वाटते. सुदैवाने त्यांच्यानंतर चेअरमन के.बी. दामले आणि पी.एन. जोशी आणि नंतर गद्रे आणि मराठे यांची पूर्णपणे अशीच भूमिका होती. विशेष कारण सत्ताकांक्षी चेअरमन आपल्या प्रभावाने त्या निवडणुकीत निश्चित निर्णायक ठरू शकतो. त्या सर्वांनी हे टाळले हे मला आदराने नमूद करायचे वाटते. त्यापूर्वीच्या 15 वर्षात बँकेची वाढ झपाट्याने होत गेल्याने त्यावेळी भासेल तसे व्यवस्थापनाने प्रारूप बदलले गेले. ज्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आपण म्हणतो ते पूर्ण विचारपूर्वक बनवले नव्हते. पंडितांना त्याची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. बँकेची सद्य परिस्थिती व पुढच्या 20-25 वर्षातील प्रगती यांचा विचार करून त्याला अनुरूप असे स्ट्रक्चर करावे असे त्यांच्या मनात होते. बोर्डानेही त्याला संमती दिली आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट म्हणजे NIBMचा सल्ला व मार्गदर्शन घेण्याचा प्रागतिक निर्णय झाला. त्याप्रमाणे तेथील तज्ज्ञ श्री दीक्षित व त्यांचे सहकारी यांनी सर्व स्तरावरील व्यवस्थापनाशी संचालकांशी चर्चा करून व पूर्ण अभ्यास करून अशा स्ट्रक्चरचा अहवाल दिला. तो स्वीकृत करून त्याची अंमलबजावणी सुरू होऊन ते अस्तित्वात आले. कामासाठी हा महत्त्वाचा पाया घालण्याचे श्रेय पंडितांना जाते. दीक्षित जेव्हा सातारला येत तेव्हा पंडित मला त्यांच्यावर चहाला किंवा रात्री जेवायला बोलवत. श्री दीक्षित हे हुशार, व्यासंगी आणि बँकेमध्ये अनुभवसंपन्न होते. त्यामुळे पंडित आणि दीक्षित या दोघांच्या बोलण्यातून मला बँकिंगची नवनवीन माहिती आपोआप होत असे. पंडितांना त्या क्षेत्रातील मित्रपरिवारही मोठा होता. त्यापैकी कोणी त्यांच्याकडे येत तेव्हाही अधूनमधून पंडित मला बोलवत. या सगळ्यातून माझ्या सामान्य आणि बँकेच्या ज्ञानात कायम भरच पडत गेली. 1983 सालच्या अखेरीस बँकेचे भांडवल 40 लाख तर रिझर्व्ह 88 लाख, ठेवी 180 कोटी तर ॲडव्हान्सेस प्रथमच 100 कोटीचा टप्पा ओलांडून 106 कोटी झाले. निव्वळ नफाही 30% वाढून 23 लाख झाला व 14% डिव्हिडंड दिले गेले. बँकेच्या शाखा 159 झाल्या. पंडितांच्या नेतृत्वाखाली सुद्धा बँकेने दामले यांची परंपरा वर्धिष्णू ठेवल्याचेच ते लक्षण होते. आणि थांबूया, उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.